नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी गणित भाग 1. आपण सर्वजण आता सामायिक परीक्षेच्या प्रिपरेशनमध्ये आहोत. त्यामुळे सामायिक परीक्षेचे मॅथ्स 1, 1, 2चे काही पेपर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. पाठीमागच्या वर्षाचे काही मुलांना चालू वर्षाचे पेपर हवे आहेत, ते ही परीक्षा झाल्यानंतर मिळतीलच. मी माझ्याकडे ज्या होणाऱ्या प्रश्नपत्रिका होत्या त्या पेपर्स मला पाठवलेल्या आहेत, तेही सोडवत राहाल. त्यातल्या काही प्रश्नांची, काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची चर्चा आपण या टॉपिकमध्ये याच्यामध्ये करत राहणार आहोत. मुलांना, पालकांनाही थोडंसं असं सांगितलं की आता ज्या पद्धतीचा टर्न असेल की तसं तुम्हाला अभ्यासात इंटरेस्ट वाढवणं किंवा तुम्ही ते करत राहणं. आता सामायिक परीक्षेच्या प्रिपरेशनमध्ये आहोत, तर काही लेक्चर्स आपण सामायिक परीक्षेसाठी घेणार आहोत की किमान कोणत्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे सामायिक परीक्षेला जात असताना. पहिला प्रश्न तसा तो 8 गुणाचे 5 प्रश्न सोडवले आहेत. 8×5 = 40. पहिल्या प्रश्नामध्ये अ आणि ब भाग असतो. त्यातला पहिला प्रश्न हा MCQ टाईपचा प्रश्न आहे, म्हणजे 4पैकी एका पर्यायाची निवड आपल्याला करायची असते. आणि मग ब प्रश्नामध्ये एका स्ट्रोकमध्ये उत्तर पाहिजे असतं, पटपट. किंवा इव्हन पहिला प्रश्न हा सोपा आहे. पहिले 8पैकी 8 मार्क्स मिळवून याचं स्किल सगळ्यांच्याकडे असायला पाहिजे. या पेपरमध्ये माझ्याकडे जो पेपर आत्ता उपलब्ध आहे त्याच्यामध्ये तो समोर ठेवून जाऊया. पहिल्या प्रश्नामध्ये खाली परिमेय संख्या ओळखा असा आहे. परिमेय संख्या ओळखा, परिमेय संख्या ओळखा असा एक प्रश्न आहे. खाली 4 संख्या दिलेत, ABCD अशा 4 संख्या आहेत. तर त्यातले पहिली संख्या आहे वर्गमुळात 7, दुसरी आहे वर्गमुळात 25 आणि तिसरी आहे 25/5 आणि चौथी आहे 7/2. आता 7चं वर्गमूळ माहिती नाही, 25चं वर्गमूळ 5, ह्याचं 5×1 5, 5×5 25, म्हणजे हे आहे वर्गमुळात 5 आणि हे आहे ह्या परिमेय संख्यांची ओळख. जी ते करणीचं चिन्ह सोडून बाहेर येऊ शकते तिला परिमेय म्हणतो आपण. पण ह्या तिघांनी परिमेय संख्यांना त्या करणीचं चिन्हाला फोडून बाहेर येण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाही, कारण त्या पूर्ण वर्ग संख्या वगैरे नाही आहेत किंवा घनमूळाची संख्या नाहीत. 25चं वर्गमूळ 5 आहे, म्हणजे ह्यातली परिमेय संख्या म्हणून आपण या संख्येची निवड करणार आहोत. हा पर्याय बी पर्याय होता बघा. असा तो प्रश्न होता. परत काही प्रश्न आपल्याला असे सॉल्व करायचे आहेत. आता काही मुलांच्या पेपरमध्ये की असा भाग असणार आहे की कसा तो भाग सॉल्व करत जायचा आहे, किंवा ही संकल्पना, ही करणीची ओळख, करणीचा हा लेसन शिकत असताना आपण तो भाग केला आहे. पहिल्या धड्यामध्ये संच, विश्वसंच, पूरक संच ह्या सगळ्या संकल्पना आपण व्यवस्थित शिकल्या होत्या. त्यासाठी बाळांनो अजूनही एकदा पहिला धडा, दुसरा धडा नीटपणे तुम्ही बघाल अशी अपेक्षा आहे. यूमध्ये 1, 3, 5, 7, 9, 11 ह्या संख्यांना स्थान देण्यात आले. पीमध्ये आहे 1, 5, 9 असं आहे. आणि 1, 5, 9 असताना आपल्याला पिड्याश विचारलं, पीचा पूरक संच, पिड्याशची किंमत काढा असा प्रश्न विचारला आहे. आता मी इथं पर्याय दिलेत, पण पर्याय मी लिहित बसत नाही. पिड्याश मीन्स व्हॉट? पी डॅश. पी डॅश म्हणजे पीला वगळा. कशातून? U वजा P. हे बघा, ह्या पीतल्या ह्या तिघांना पण 1, 2, 3, 4, 5, 6 एक ह्यातला 1 आहे ना, ह्यातल्या 1 बरोबर घालवायचं. ह्यातला 5 आहे ना, तो 5 बरोबर घालवायचा. 9 आहे ना, ह्या 9ला घालवायचं. आणि जे उरले त्यांना पी डॅशमध्ये घ्यायचं. यूमधून पीचे 3ही घटक वगळून जे काही शिल्लक राहतात त्याचा पूरक संच असे म्हणतात. पी आणि पी डॅशपासून यू बनलेला असतो. पी आणि पी डॅशचा संयोग संच हा यू असतो. ह्या तिघांनीपासून बघा, पी आणि पी डॅशचा, पी आणि पी डॅश ह्या दोघांनी मिळून हा बनलेला असतो तो यू. आणि त्याच्यामुळं पी डॅशमध्ये हे 3 येणार. कोणते कोणते येणार सांगा? 3 येणार, 7 येणार आणि 11 येणार. ह्या 3 आणि ह्या 3नी मिळून हा यू बनलेला असतो. लक्षात घ्या, पी डॅश म्हणजे यू वजा पी आहे. हा पर्याय त्याचा बरोबर घ्यावा लागणार. पर्याय आहे 3, 5, 11, 3, 5, 11, 3, 7, 11. 5ला 5 गेले, इथं राहिलं बघा. काय राहिले सांगा बाळांनो? 5ला 5 गेले, त्यामुळे इथं राहिले बघा 7. 3, 5, 11, 3, 7, 11 हा पर्याय आपल्याला बरोबर घ्यावा लागेल. 5ला 5 गेलं, राहिले बघा हे तिघेजण राहिलेत. हे राहिले म्हणजे कोण कोण उरले सांगा आता? 3 उरले, 7 उरले आणि 11 उरले. असा तो उत्तराचा भाग, त्यातला हा भाग बरोबर येऊ शकतो. काही मुलांना तिसरा लेसन आहे, काहींच्यामध्ये तिसरा लेसन काही जिल्ह्यामध्ये
तो तिसरा लेसन नाही आहे, तरी पण इथं प्रश्न आहे, तो भाग आपण घेऊया, त्या मुलाला त्याचा उपयोग होईल. हे पूरक संच म्हणजे काय, विश्वसंच म्हणजे काय, त्याच्या विश्वसंचातून पूरक संचाला वजा कसं करायचं, हे बाळांनो नाही होणार एकदा दोनदा. आपल्याला त्याचा सराव पाहिजे. आपण पाटी पेन्सिल किंवा तुम्ही याच्या सरावासाठी काही प्रश्न सोडवायला पाहिजेत. मी बाळांनो पहिल्यापासून हा सगळा युनिट, सगळा पी.डॅशमध्ये सगळे अभ्यास 1.1, 1.2 प्रश्नसंच सगळाचा सगळा आपण पूर्ण केला आहे. पण गणित मैत्रीवरती बाळांनो, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते पहिल्यापासूनचे लेक्चर्स तुम्ही बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सामाईचा पेपर हा नक्की सोपा जाईल. बऱ्याच मुलांच्या प्रतिक्रिया, सर आपल्या गणित मैत्रीमुळे मला 89% मार्क्स मिळाले, 90% मार्क्स मिळाले, 91% बसले, गणिताला पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले, अशा प्रकारचा मॅसेज टाकतायत माझ्या व्हॉट्सअपवरून. त्या सर्वांचं अभिनंदन. तुम्हीसुद्धा बाळांनो त्या गणिताचा शिक्षणाचा निश्चितपणे फायदा करून घ्याल अशी अपेक्षा आहे. जर पप्पा मम्मींचा विश्वास संपादन केला तरच आपल्याला हा व्हॉट्सअप किंवा यूट्यूब वापरायला परवानगी मिळते. आपण त्याचा गेम खेळण्यासाठी किंवा नको ते उद्योग करण्यासाठी जर वापरायला लागलो तर मात्र पप्पा मम्मी आपल्याला व्हॉट्सअप यूज करायला कुठल्याही परिस्थिती देणार नाहीत आणि देऊ नये. ही एक बहुपदी आहे बाळांनो, आणि ह्या बहुपदीची कोटी लिहा. कोटीसाठी त्याने ऑप्शन्स दिलेत, 1, 2, 3 असे दिलेत. 3 आहे, 2 आहे, 1 आहे आणि 7 आहे. कोटी म्हणजे काय? बऱ्याच वेळेला गडबडीत पहिली म्हणजे कोटी लिहिली जाते. नाही बाळांनो, पहिली नाही आहे. ह्या चलाच्या सर्वात मोठ्या घाताला कोटी असं म्हणतात. सर्वात मोठे घातांक 3 आहे म्हणजे कोटी येणार आहे 3. बहुपदी हे धडासुद्धा प्रॉब्लेम सेट सहित सगळा पूर्ण झाला आहे. त्याही मुलांना त्याची गरज आहे. काही धड्यामध्ये काही जिल्ह्यांच्यामध्ये हा तिसरा धडासुद्धा इन्क्लूड करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बहुधा हा तिसरा धडा या परीक्षेमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. ओके, चौथ्या गणितामध्ये आपण जाऊया. संच ही संकल्पना किती लेवलपर्यंत आपल्याला समजली पाहिजे, तेव्हा अशा प्रकारचे सम्स, अशा प्रकारची उदाहरणं आपण सोडवू शकतो. पण तो कॉन्फिडन्स निर्माण होण्यासाठी एकदा दोनदा वाचायला पाहिजे, काही तास अटेंड करायला पाहिजेत. वर्गामधले तास झालेत, सगळे शिकवलेत, मी पण एकदा शिकवले. परत एकदा बाळांनो ते जर तुम्ही ऐकलंत लेक्चर्स तर तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने ते समजेल आणि तुम्ही भाग तो सोडवत चाल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे गणित मैत्रीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा, म्हणजे तुम्हाला त्याचा निश्चितपणे फायदा होईल. चौथ्या प्रश्नामध्ये A इज अ सबसेट ऑफ B, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ A इंटरसेक्शन B. A इज अ सबसेट ऑफ B, देन A B काय येईल? एक सोपं उदाहरण घेऊया. A हा Bचा उपसंच आहे आणि मग हे तुम्ही कसं क्लिअर करून घेणार आहात? आता हा प्रश्न मी वर्गात जेव्हा विचारला तेव्हा वर्गातली मुलं सगळी थोडा वेळ स्तब्ध, हे काय अवघड आहे असं वाटायला लागलं. ह्याने काय ऑप्शन दिलेत? पहिला आहे फाय, दुसरा आहे ए, तिसरा आहे बी आणि चौथा आहे ए व किंवा बी असं दिलेलं आहे. ह्यापैकी पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा आणि चौथा ह्यापैकी कोणता पर्याय तुम्ही निवडाल? ह्या 4 पर्यायापैकी त्याचं वर्णाक्षर तुम्हाला लिहायचं होतं. ॲक्च्युली हे तुम्हाला कसं समजलं पाहिजे? हे थांबलेच थोडंसे, कारण या संकल्पना क्लिअर नाहीत. ए हा बीचा उपसंच आहे, ए हा बीचा उपसंच आहे म्हणजे मोठा बी आहे आणि लहान आहे. यासाठी एक उदाहरण घेऊया सोपं. एक एमध्ये घेतो आणि बीमध्ये 1, 2 घेऊया. बघा बरोबर आहे काय? ए हा बीचा उपसंच आहे की नाही? बघा आता हा ए आहे आणि हा बी आहे. एमधला प्रत्येकजण बीमध्ये आहे की नाही? बघा आहे. मग ह्या दोघांचा छेदसंच काढूया ना. छेदसंच म्हणजे काय बाळांनो? दोन्हीकडे सामायिक. हां, सामायिक पद शोधूया. सामायिक पद काय बघा बरं? म्हणजे पुन्हा तो ए आहे. लक्षात घ्या, छेदसंच काढत असताना ह्या दोन्हीपैकी लहान कोण? जो उपसंच आहे तो लहान असणार, ज्याचा उपसंच आहे ते मोठा असणार. हा जो लहान संच आहे हे त्याचं उत्तर येतं. समजा हाच प्रश्न परीक्षेमध्ये असा आला, दोघांनी मिळून काय तयार होते? बघा आता समजा मी ह्या दोघांनी मिळून काय तयार होणार सांगा? 1, 1 आणि 2, 2. आता मात्र ए येणार नाही, आता उत्तर येणार बी. आता यातलं उत्तर येणार, मोठं उत्तर आलं असतं, हे आलं असतं. जर तुम्हाला छेदसंच विचारला तर ए आणि युनियन विचारलं तर मात्र हे बी होतं. लक्षात आलं? हा प्रश्न हा नीटपणे तुम्हाला समजला पाहिजे. हे कसं आहे बघा, छेद कसं, इंटरसेक्शन कसं आलं, संयुग संच म्हणजे काय, छेद संच म्हणजे काय. आता तुम्हाला एन आणि डब्ल्यू ह्याचे संबोध माहिती असायला पाहिजे. एन म्हणजे काय, डब्ल्यू म्हणजे काय, ह्याचं इंटरसेक्शन काय येणार एन आणि डब्ल्यूचं? नैसर्गिक संख्येमध्ये बघा येणार 1, 2, 3, 4 छेद, आणि ह्याच्यामध्ये काय येणार सांगा बरं? डब्ल्यूमध्ये येणार आहे 0, 1, 2, 3, 4 पूर्ण संख्या संच. आणि ह्याच्या छेद संचामध्ये काय येणार? आता दोन्हीकडे कॉमन हे सगळं येणार बघा.
म्हणजे विदाऊट झिरो येणार. म्हणजे ह्याचा छेदसंच हा लहान येणार तर उत्तर येणार आहे एन. आणि याचा संयोग संच लिहित असताना याचं उत्तर येणार डब्ल्यू. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, डब्ल्यू म्हणजे काय, याची ओळख आपल्याला त्या अभ्यासमध्ये नीटपणे झाली पाहिजे. आलं लक्षात? असा हा भाग आपण करत ह्या 4 पर्यायांची उत्तरे लिहा असा प्रश्न आपल्याला ह्या छेदसंच आणि संयोग संचाच्या बाबतीमध्ये क्लिअर करून घ्यायचे आहेत. ही सर्व उदाहरणं विथ पेपर विथ प्रॉब्लेम सेट पाहून आपण रेग्युलर तासाच्या वेळेला आपण पूर्ण केलेली आहेत. तुम्ही जर 9वीचे गणित मैत्रीनं पाठवलेले सर्वच लेक्चर्स जर बघितलं तर तुम्हाला कुठल्याच प्रश्नाचं अनुत्तरित उत्तर राहणार नाही. सर्व प्रश्न प्रॉब्लेम सेट, पण फक्त तिथं पोचायला पाहिजे. पोचण्यासाठी व्हॉट्सअपचा यूट्यूबचा वापर करायला पाहिजे. त्यासाठी पप्पा मम्मीचा विश्वास जिंकायला पाहिजे. कारण मोबाईल तुमच्याकडे नाही आहेत, पप्पा मम्मींच्या मोबाईल त्यांच्यासमोर अभ्यास करायला बसायला पाहिजे. त्याचा उपयोग अभ्यासासाठी होतो हे दाखवायला पाहिजे. तिथं गणिताचा अभ्यास करत असताना वही पेन घेऊन बसायला पाहिजे आणि त्यामधून समजते हे तिथं व्हॅलिडिटी तुमची असली पाहिजे. तर पप्पा मम्मी तुमच्यासाठी काही करायला तयार होते. असे काही प्रश्न बनवणं तुम्हाला परीक्षेमध्ये असे येणार आहेत. उदाहरणार्थ खालील संच यादी पद्धतीने लिहा. यादी बनवा. मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. बी यातला 1 मार्कासाठीच आहे. पटपट तो उत्तर लिहायचा आहे. मानवाच्या एक सोपा प्रश्न येणार आहे. मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा, ज्ञान इंद्रिये ज्या इंद्रियांना आपण ज्ञान घेतो त्यांचा संच लिहायचा आहे. आता त्या संचामध्ये कोण कोण येणार, ती सर्व ज्ञानेंद्रिय तुमच्याजवळ आहेत. तुम्ही घेऊनच पेपरला जाणार आहे. समजा की ह्याला मी ए असं नाव दिलं, मोठ्या लक्षात आणि ज्ञान. आपलं कशाबरोबर बघालो आपण, पहिलं आपण डोळ्यानं बघालो आहे. त्यानंतर आपण नाकानं श्वास घेतो आहे. त्वचेनंच्या साह्यानं काही स्पर्शज्ञान आपल्याला होतं आहे. डोळे, कानानं ऐकतो आहे आपण. आणखीन काय सांगा, डोळे, नाक, कान आणि जिभेनं आपण चव चाखतो आहे. ही आपली ज्ञानेंद्रिय आहेत. नाक, डोळे, कान, त्वचा हा जास्त महत्त्वाचा. सेकंड, थर्ड, असा हा नाक. हे 3. त्यानंतर महत्त्वाचे सगळेच आहेत. ही सगळी ज्ञानेंद्रिय घेऊनच परीक्षेला जाणार आहे तुम्ही. त्यामुळे हे सगळे तुमच्याजवळ आहेत, पण ते योग्य ठिकाणी म्हणजे त्या पद्धतीने ते तुम्हाला ते समोर आले पाहिजे. त्यासाठी सरावाची गरज आहे. कुणीही ज्ञानेंद्रिय न घेता परीक्षेला जाणार नाही, पण तरी पण प्रश्न आला तर तो तुम्हाला सोडवता येईल का नाही याच्याबद्दल यासाठी आपल्याला ते पाहिजे ना. आपण ज्ञान इंद्रिय म्हणजे काय, मी डोळ्यानं बघालो आहे, नाकानं श्वास घेतो आहे, त्वचेनं स्पर्श ज्ञान घेतो आहे, कानाला ऐकतो आहे, जिभेनं काय घेतो आहे. मम्मीला लगेच कळतं की आज चहा गोड झाला आहे, चहा सपक झाला आहे, अन्न आज आमटी व्यवस्थित कडक तिखट झाली आहे, हे जीभ सांगते. कानावरती शब्द ऐकू येतात. त्वचेच्या साह्यानं आपण स्पर्शज्ञान घेतो आहे, गरम थंड आपण जाणवतो त्याला. नाकानं फुलाचा सुवास घेतो आहे आणि डोळ्याच्या साह्यानं तर सर्वात जास्त ज्ञान आपण संक्रमण करत असतो. डोळे हा अत्यंत लाईफसाठी आपल्याला माहिती असायला पाहिजे, किंवा हे ज्ञानेंद्रियांची जी अवयव आहेत ना ते आपल्याला माहिती असायला पाहिजेत. अजून कोणता प्रश्न याच्यातला येऊ शकेल, असाच प्रश्न या वर्षा परीक्षेमध्ये येऊ शकेल. आठवड्यातील वारांचा संच माहीतच आहेत. रविवार सगळ्यांचा आवडता असणारा रविवार. तुम्ही रविवारपासून सुरुवात करा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. पण प्रत्येक ठिकाणी स्वल्पविराम, महिरूपी कंस आणि कॅपिटल लेटर ही जी काही सिस्टीम आहे अभ्यासाची गणिताच्या ती आपल्याकडे असली पाहिजे. उगाच काहीतरी कुठेतरी काहीतरी लिहिलं सोमवार, मंगळवार, बुधवार, महिरूपी कंस काढला नाही, कॅपिटल लेटरनं लिहिलं नाही तरी तुम्हाला त्याचे मार्क्स मिळणार नाहीत. ती लिहिण्याची एक पद्धत आहे, ती पद्धत आपल्याकडे आत्मसात असली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी स्वल्पविराम, महिरूपी कंस, कॅपिटल लेटर ही त्या संचाची मांडणी आहे. ह्याचा बारकाव आपल्याला नीटपणे करता आला पाहिजे. इंग्रजी महिने जानेवारी, फेब्रुवारी. इंद्रधनुष्यातील रंग, ताना पिही निपा जा, जातानाही पाणी पी. तुम्ही कसंही ते लक्षात ठेवा. आणि ते रंगांची नावं जातानाही पाणी पी न लिहिता निळा, तांबडा, जांभळा, पारवा हे सगळे शब्द तिथे लिहून प्रत्येक ठिकाणी स्वल्पविराम लिहून पेपरमध्ये आपल्याला ते लिहिलं पाहिजे. आलं लक्षात? असं हा प्रश्न सोडत असताना आपल्याला या गोष्टींच्याकडं नीटपणे लक्ष असेल पाहिजे. किंवा तुम्हाला एक प्रकारच्या कॉन्फिडन्सली परीक्षेला सामोरे जायला, आत्मविश्वासानं पेपरला सामोरे जात असताना काही गोष्टी आपल्याकडं मी नव्हतो. आता हाही प्रश्न आहे, माझ्याजवळचा प्रश्न आहे, सर्व शाळेमधलाच प्रश्न आहे. आपण कधी शाळा सुरू केलो, किती पोर्शन झाला, किती मुलं रेग्युलर आली होती, काहींना ताप थंडी होती, काही थोडेसे आजारी होते, कंपल्सरी करायचं नव्हतं, कोणी गावी गेलं होतं, तरी पण आपल्याला बाळांना अभ्यासक्रम पूर्ण करावा लागला. आणि ह्या धंदलीमध्ये ऑनलाईन शिक्षण हा पर्याय की हा जो ऑप्शनल निवडण्यात आला, माझ्या शाळेला सुद्धा ज्यावरती उपयोग पडतो आहे त्यावरती सर्व शाळांना किंवा तुमच्या टीचर्सनी तुम्हाला ही जॉईन व्हायला सांगितलं, याचा अर्थ तो निश्चितपणे आपल्या सर्वांना अभ्यासासाठी उपयोग पडेल असा भाग दिसतो आहे.
अशा प्रकारचा एक प्रश्न आपल्याला आठवड्यातील वारांचा संच तुम्ही ते लिहा, त्याचा सराव बस झालं. एवढ्या किमान गोष्टी आपल्याला माहिती असतील तर ते करता येईल. ब मधला किंमत काढा, विधाउट वन स्ट्रोक किमती काढा, किंमत काढा. ह्या 2 रेषांच्या मध्ये हे गणित आहे. हे असं गणित आहे. 2 रेषांना मॉड्युलस व्हॅल्यू, केवल मूल्य असं म्हणतात. याच्यासाठी बाळांनो फारच आपल्याला सरावाचा गरज आहे चिन्हांकित संख्येच्या नियमाबद्दल. ह्याचं बेसिक उत्तर काय येणार? व्हॉट इज 9 वजा 4? उत्तर 5 येणार. पण 4 वजा 9 याचं उत्तर 5 येणार नाही. ह्याचं चिन्ह अधिक आहे, ह्याचं चिन्ह अधिक आहे. अधिक वजा वजाबाकीच करायची आहे. पण उत्तराला बाळांनो मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. ह्याला चिन्ह वजा येणार. पण मॉड्युलस व्हॅल्यू, केवल मूल्य, ह्याचं फक्त मूल्य विचार करा, चिन्हाचा विचार करू नका. त्याची किंमत या केवल मूल्यापुरतं सुद्धा त्याचं उत्तर 5 घेणार आहोत. बघा, करेक्ट उत्तर वजा 5 आहे. तो गणिती संबोध आपल्याला बदलता कामा नये. त्याचं मॉड्युलस व्हॅल्यू, केवल मूल्य, त्याचं 5 येणार आहे. जरी हे 9 वजा 4 गणित आलं तरी ह्याचं उत्तर 5 आलं आणि ह्याचं केवल मूल्यसुद्धा 5. चिन्ह बदलायचं असं नाही म्हणत मी. अधिक किंवा वजा 5 असेल तरी त्याचं उत्तर 5 घ्यायचं आहे. ही केवल मूल्याची संकल्पना त्या उदाहरणामध्ये आपल्याला शिकायची होती. तर ज्यांच्यासाठी बहुपदी ही संकल्पना झालेली आहे त्यांना पण थोडंसं होऊ दे, आणि ज्यांच्यासाठी बहुपदीमधले सुद्धा काही प्रश्न आपण घेऊया. ही बहुपदी सोपा भाग आहे. जरी ज्यांना झाली नाही आहे, ज्यांना ह्या अभ्यासामध्ये नाही ह्याचा सामायिक परीक्षेला, त्यांनीसुद्धा आरामात सोडवतील असे काही भाग येत आहेत, ते पण बहुपदीमधले आहेत. तो ही भाग आपण जरासं बघूया. हां, या बहुपदीची किंमत काढा. कारण आता मला मात्र हे सगळंच का घेतो आहे, कारण कोल्हापूर जिल्ह्याशिवाय बाहेरच्या जिल्ह्यांच्यामध्ये हा धडा बऱ्याच शाळेमध्ये आहे. ही x बरोबर 1 असताना या बहुपदीची किंमत काय येईल? ही बहुपदी म्हणायची PX, आणि तिथं एक्सच्या ठिकाणी ना 1 ही किंमत भरा. 3, 1चा वर्ग वजा 2, 3, 1चा वर्ग 1 वजा 2, 3 1 3 वजा 2, आन्सर इज 1. एक्सची व्हॅल्यू भरली आपण 1 न भरायची. 1चा वर्ग 1, 3 1 3, आणि म्हणून याचं व्हॅल्यूचं आन्सर आलं 1. 3x वर्ग वजा 2 याचं मूल्य येणार आहे, त्याची बहुपदीची किंमत येणार आहे ती 1. ही बहुपदी सहगुणक रूपात लिहायची आहे. सहगुणक रूप आत्ताच जो धडा आपण पूर्ण केला आहे प्रॉब्लेम सेट सहित, बऱ्याच मुलांना ते पाहिजे होतं, तशा पद्धतीचा निरोप होता. सहगुणक स्वरूप ह्याची कोटी आहे, ह्याची कोटी आहे बाळांनो 4, म्हणजे याचे सहगुणक येणार आहेत 1 न जास्त, 5 येणार आहेत. लक्षात घ्या. मग वायचा 4था घात, त्यानंतर कोणतरी गैर आहे जरा बघा, वायचा 3रा घात नाही, इथं तो आपण शून्याच्या मदतीने घेतला. -3y² + 2y आणि -7, 4 3 2 1 0. इथं आहे वायचा कोणता घात? 0वा घात. आणि मग आपल्याला हे जे सहगुणक लिहिता येतील ते असे होते. सहगुणक वायच्या पहिल्या घाताला 1 आहे, वायचा 3रा घात ह्यात नव्हता म्हणून 0 आपण आपल्या मनानं घेतला. हे -3 आहे. 3 लिहिला तर चुकलं बरं का. 3 लिहिला तर ते +3 घेतलात. 2 म्हणजे +2 घेतलात. 7 लिहिलात तर ते +7 घेतलात, पण इथं मायनस आहे त्यामुळे इथं मायनस घ्यावं लागेल. अशा रीतीनं कोटी 4 असताना 1 2 3 4 5 सहगुणक आले पाहिजेत, म्हणजे ते करेक्ट आन्सर होईल. लक्षात बाळांनो, असं ह्या सहगुणकाचं स्वरूप किंवा ह्या सहगुणकांना सोडवण्यासाठी 3ऱ्या धड्यामध्ये मात्र हे सहगुणक स्वरूप काही मुलांना याचाही उपयोग होणार आहे. तर 1 2 3 धड्यावर आधारित हा भाग चा पेपर होता. थोडंसं काही शाळांच्यामध्ये, काही जिल्ह्यांच्यामध्ये 3रा धडा या परीक्षेमधून कमी करण्यात आला आहे. तो पुढच्या परीक्षेला घेण्यात आलेला आहे. पण काही जिल्ह्यांच्यामध्ये पहिले 2 धड्यावरती झालं आहे, पण पुढचा घेतलेत. पण मी सातारा जिल्हा किंवा सांगली जिल्हाच्या मुलांच्यासाठी सर्वच अभ्यासक्रम बाळांनो पूर्ण केला आहे प्रॉब्लेम सेट सहित. तुम्ही मात्र तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. गणित मैत्रीला सबस्क्राईब करा, म्हणजे तो भाग तुम्हाला निश्चितपणे चांगल्या रीतीने समजेल. ह्यातलं एक गणित तुम्हाला परीक्षेमध्ये येणारच आहे. कोणतं बघा, एक विश्वसंच दिलेला असणार आहे, ए दिलेला असणार आहे, एडॅश दिलेला असणार आहे. यू म्हणजे सर्वात मोठा संच. ज्या उदाहरणासाठी तुम्ही हे गणित सोडवत आहात त्यातला यू म्हणजे विश्वसंच. त्याच्यामध्ये नंबर्स आहेत बघा, 1 3 5, 1 3 5, 8 9 10, 8 9 10 11 12 13 14
आणि 15, सॉरी 14 नाहीच आहे. ह्याच्यामध्ये घटक मोजून लिहूया. एन ऑफ यू किती ते बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 14 नाही आहे, 15 आहे. असा विश्वसंच आहे. नीट काळजीपूर्वक बघा. एखादी संख्या चुकली तर सगळेच चुकणार आहे. मार्क्स आपल्याला 0 मिळतील. त्यामुळे काळजीपूर्वक निरीक्षण करणं हा भाग महत्त्वाचा आहे. ए आहे संचामध्ये. ह्याच्यामध्ये एकूण 4, हे 4 8 आणि 2 10 आहेत. एमध्ये हे तिघेजण आहेत. 1 11 आणि 13. हे असे त्या टी शर्टवरती नंबर घातलेली मुलं आहेत. आणि बी संचामध्ये मात्र आहे बाळांनो, हे बघा 8 आहे, 5 आहे, 10 आहे, 11 आहे आणि 15 आहे. हा का. तर आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं इथं काढायला सांगितलीत. आता काय काय प्रश्न विचारलेत बघूया. काय प्रश्न विचारलेत बघा. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए डॅश. ए डॅशची व्हॅल्यू काढायला सांगितली. बघूया तर मग ए डॅश. आत्ता आपण जो शिकला होता, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए डॅश. ए डॅशचं आन्सर काय येईल. एचा पूरक संच म्हणजे यूमधून एला जे वजा केल्यानंतर जो संच राहतो त्याला ए डॅश असे म्हणतात. यूमधनं ह्या तिघांना कमी करायचं आहे. 1ला 1 गेला, राहिलं कोण 3, 5 राहिलं, 8 राहिलं, 9 राहिलं, 10 राहिलं, 11ला 11 गेले बघा. 11ला 11 गेले, त्यामुळं 11 आले नाहीत, 12 आले, 13ला 13 गेले बघा आणि राहिलं ते 15. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे परत आणि ते 10 इथेच राहिले. ह्यात 3 गेले आणि ह्यात 7 राहिले. हा ए डॅश राहिला. व्हॉट इज बी डॅश. आता बी डॅशमध्ये मात्र 1 2 3 4 5 जण आहेत. ह्यात एकूण 10 जण आहेत. ते 5 ह्यातनं जाणार आणि हे बरोबर 5 शिल्लक राहणार. बघूया तर मग. बी डॅश 1 जाणार नाही कारण तो ह्याच्यामध्ये नाही. 3 नाही. 5 जाणार बघा. इथं 5 आहे आणि इथंही 5 आहे. 5ला 5 गेला. 8ला 8 गेलं. 10ला 10 गेलं. म्हणजे राहिलं कोण 9 राहिलं. 11ला 11 गेलं. 12 नाही गेलं. 13 नाही गेलं. असे एकूण 8 5 10 11 15 उरले कोण बघा. 1 उरला, 3 उरला, 5 गेले, 8 गेले, त्यानंतर कोण गेले. 5 गेले, 8 गेले, 10 गेले, 11 गेले आणि 15 गेले. हे गेले आणि हे उरले बघा. 1 3 9 12 आणि 13 असे हे बी डॅशमध्ये उरले. बी डॅश करत असताना बी डॅश इज इक्वल टू यू मायनस बी असं आपल्याला करायचं होतं. लक्षात आलं तुम्हाला सगळ्यांच्या. हा यूमधनं बी डॅशला कसा वजा केला असा भाग होता. त्यानंतर आता हे याची संकल्पना संपल्यानंतर परत आपल्याला हा भाग करायचा आहे. तर व्हॉट इज ए छेद बी. ए छेद बी हा ए आहे आणि हा बी आहे. छेद ह्याचा अर्थ हा उलटा यूचा अर्थ केवळ सामायिक. कोण आहे बघा बरं. 1 ह्यात आहे का नाही. 11 ह्यात आहे का बघा आहे. ह्यात 11 ह्यात 11. 13 त्यात नाही. ह्या एक घटक संच असं येणार उत्तर. त्यामध्ये सामायिक घटक आहे 11. आणि व्हॉट इज ए युनियन बी. आता हे दोन्ही पण एकमेकात ओतायचे. वास्तविकता हे 5 आणि हे 3 8 व्हायला पाहिजे होते. पण डबल जे झाले ते ह्यात येणार नाही. 1 येणार, 11 येणारच, 13 येणारच, त्याच्यानंतर हे 11 13 येणारच, 8 येणार, 5 येणार, 10 येणार, 11 एकदा लिहिले बघा मी, त्यामुळे परत नाही लिहिणार. असं होणार. हा संयोग बी. छेद म्हणजे सामायिक आणि संयोग म्हणजे दोन्ही मिळून. संयोग म्हणजे त्या दोन्ही संचाने मिळून. ह्या संदर्भातली बाळांनो भरपूर उदाहरणं आपण ह्याच्यापूर्वी शिकलेले आहेत. ए डॅश बी डॅश, ए युनियन बी, ए संयोग बी असं विचारलं असतं तुम्हाला. समजा व्हॉट इज ए डॅश युनियन बी डॅश किंवा इंटरसेक्शन घेतो पहिल्यांदा. आत्ता विचारलं असतं ए डॅश आणि बी डॅश मधला सामायिक घटक कोण आहे. इथं 3 आहे बघा. हां इथं 3 आहे, इथं 3 आहे सामायिक. इथं 5 आहे नाही. इथं 8 आहे त्यात नाही. 9 आहे बघा. इथं 9 आहे, इथं 9 आहे सामायिक.
10 त्यात नाही आहे, 12 इथं आहे बघा, इथं 12 आहे नाही. हे तिघेजण आणि हे तिघेजण म्हणजे छेद संचामध्ये सामायिक येणार. कोण कोण येणार सांगा? 3 3 9 9 आणि 12 असं आलं असते. छेद म्हणजे त्याच्यामध्ये सामायिक असणारे घटक बघा, असा तो भाग होता. त्यामुळे सामायिक घटकांना असताना आपण असं देणार आहोत. असा हा ए संयोग बी, ए छेद बी अशा रीतीनं आपल्याला ही उदाहरणं नीटपणे सोडवायची आहेत किंवा ह्याचा आपल्याला अभ्यास अशा रीतीनं करायचा आहे किंवा तो भाग आपल्याला असा लर्न करायचा आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या बाळांनो? एक उदाहरण परत एकदा असं घेऊया. ही संख्या पी छेद क्यू रूपात लिहा. परत एकदा हा सर्व भाग आपण गणित मैत्री चॅनलमध्ये, गणित मैत्रीमध्ये ऑगस्टपासून आता सध्या 450 लेक्चर्स मी पूर्ण केलेत. 300 लेक्चर्स मी तुमच्यासाठी पाठवलेत 300+ आणि हा सगळा अभ्यासक्रम बाळांनो इयत्ता 8वी 9वी 10वीचा सर्व अभ्यासक्रम मी पूर्ण केला आहे. तुम्ही तिथंपर्यंत पोहोचायला पाहिजे, तुम्ही ते बघायला पाहिजे. म्हणजे सामायिक परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला त्याचा निश्चितपणे फायदा होईल. तुम्ही त्या प्रिपरेशनसाठी जो भाग आपण पूर्वी शिकला आहे वर्गामध्ये येतो तो उजळणी वजा भाग करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला त्याची स्टडी हे नीटपणे करता येईल आणि आपण व्यवस्थितरित्या परीक्षेला सामोरं जायला त्याचा उपयोग होईल. ही जी संख्या आहे 5 5 5 5 5 राईट इन धिस फॉर्म. पी छेद क्यू रूपात लिहा. या रूपात लिहायचं आहे आपल्याला. डबल सीटामध्ये आपल्याला ते लिहायचं आहे. म्हणजे पी भागिले क्यू कोणती संख्या भागिले कोणती संख्या असं आपल्याला ते प्रिपेअर करून लिहायचं आहे. बघूया तर मग कशा रीतीने आपल्याला मांडू शकतो. हां, पी छेद क्यू रूपामध्ये आपल्याला व्यक्त व्हायचं आहे किंवा ते सोडवायचं आहे. पण एक्स इज इक्वल टू मी म्हणतो 0.5. हे 5 असं आहे म्हणजे भरपूर वेळा ते असं आहे. म्हणजे एक्स हे ॲक्च्युली असं आहे बघा, मी असं लिहितो याला 5 आणि 5चं आवर्तन अगदी आकाश भरून 5 आहेत तिथं, भरपूर भरपूर भरपूर. ते डॉट न काढलं मी याला 10 न गुणतो. 10 न गुणल्यानंतर एक दशांश पुढं, हे दशांश उडी मारून पुढं जाणार आहे आणि ते असं होणार आहे बघा. ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. एखाद्या संख्येला 10 न गुणलं तर हे दशांश जातं आणि हे 123 असं होतं. समजा अशी संख्या असेल तर याला 100 न गुणलं तर हे 2 दशांश पुढं जातं, त्याचं उत्तर 123 येतं. असा तो भाग होता. तसं इथं मी खाली 1xला मी असं लिहितो बघा. 0. हे जे होतं ना हे आवर्तन असं लिहिलं आणि मग आपल्याला याचं वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करताना बाळांनो असं होणार, 10x मधून 1x गेला, 9x राहणार. हे आणि हे आवर्तनला आवर्तन, आकाश भरून 5 आणि आकाश भरून 5 कॅन्सल झाले, पण राहिलं फक्त हे 5, कारण 5तनं 0 गेलं. बाळांनो ह्याचं उत्तर x बरोबर 5/9 येणार. 5/9. मग आता सांगा 7 7 7 हे जर गणित आलं तर त्याचं उत्तर काय घेणार तुम्ही? 7/9. 7/9 असं त्याचं उत्तर येईल. अशा प्रकारचे काही सम्स नेहमी परीक्षेमध्ये येणार आहेत. आपण सर्वच सम, काही असे सर्वच पेपर आपण सोडवत जाणार आहोत. ह्या पुढचाही बराचसाच महत्त्वाचा भाग आहे. तो आत्ता तासिकेमध्ये न घेता आपण पुढील तासिकेमध्ये तो भाग घेऊया. परत एकदा हा सगळा भाग बाळांनो मी व्यवस्थितरित्या सगळाचा सगळा अभ्यासक्रम आपण व्यवस्थित पूर्ण केला आहे गणित मैत्री चॅनलवरती. सगळा अभ्यासक्रम तुम्हाला बघायचा आहे. त्यासाठी एक हार्टली रिक्वेस्ट करतो आहे तुम्हाला सर्वांना की तुम्ही पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करण्यासाठी गणित मैत्री चॅनलला निश्चित बाळांनो सबस्क्राईब करत करा, मित्रांना शेअर करा. परत एकदा तुम्हाला धन्यवाद. पुढच्या तासिकेच्या वेळेला पुढचा पेपरचा जो भाग आहे तो आपण निश्चितपणे पूर्ण करूया. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी जेवढी काही मदत आपल्याला करता येईल तो भाग आपण निश्चितपणे करत जाऊया. परत एकदा हार्टली रिक्वेस्ट करतो आहे, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, दररोजचे तास लेक्चर्स अटेंड करा. सर्वच अभ्यासक्रम मी सगळा सॉल्व केला आहे. 450 लेक्चर्स बाळांनो मी तुमच्यासाठी केलेत. तर सबस्क्राईब करा अशी हार्टली विनंती करतो. पुढच्या तासिकेच्या वेळेला निश्चितपणे आपण ओके, थँक्यू बाळांनो.